नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या युनिट 1मधील पहिल्या कवितेला सुरुवात केली होती आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या कवितेशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, त्याचबरोबर ह्या कवितेच्या स्वाध्याय भागामध्ये असणारं ग्रामर, त्याचबरोबर रायटिंग स्किल पाहणार आहोत. तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या भागाला, दॅट इज इन टेक्स्ट क्वेश्चन्स अँड आन्सर्स, कवितेच्या आतील प्रश्नांची उत्तरे. तर सगळ्यात पहिला प्रश्न पाहूया आपण. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम? ह्या कवितेमध्ये जे स्पीकर आहेत, जे वक्ता आहेत, त्यांचं एज ग्रुप, त्यांचा वयगट कोणता आहे? तर वयगट अर्थातच कोणता आहे? टीनेजर. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक? जे स्पीकर आहेत त्यांना कोणते डिसिजन्स घ्यावयाचे आहेत? तर त्याचं उत्तर आहे, द स्पीकर हॅज टू मेक अ डिसिजन अबाउट चूजिंग द राईट पाथ ऑफ द लाईफ लाईंग बिफोर हिम. वक्त्याला त्याच्या समोर असणारा योग्य असा रस्ता जीवनाचा निवडायचा आहे. ही वॉन्ट्स टू डिसाइड वेदर ही शुड चूज द रोड दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. त्याला त्याच्या समोर असणारा यशाकडे नेणारा रस्ता निवडायचा आहे की अंधकारमय दुष्ट असा दुःखाकडे घेऊन जाणारा रस्ता निवडायचा आहे, हे त्याला डिसिजन घ्यावयाचं आहे. सी क्वेश्चन. व्हॉट डज ईच न्यू डे फेच? येणारा प्रत्येक दिवस काय घेऊन येत असतो? तर ईच न्यू डे फेचेस न्यू ऑपॉर्च्युनिटीज. येणारा प्रत्येक दिवस काय घेऊन येत असतो? न्यू ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे नवीन संधी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, डी. हाऊ शूड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन्स? म्हणजे प्रत्येकाने किंवा एखाद्या व्यक्तीने टेम्पटेशन्स म्हणजे काय? तर प्रलोभनं. मग ह्या प्रलोभनांना आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे, कसा प्रतिसाद दिला पाहिजे? द पर्सन शुड स्ट्रिक्टली से नो टू एनी टेम्पटेशन दॅट कम्स इन हिज वे. प्रत्येक व्यक्तीने किंवा कोणत्याही व्यक्तीने त्याच्या या जीवनामध्ये येणाऱ्या टेम्पटेशन्सला, म्हणजे या प्रलोभनांना स्पष्टपणे नो म्हणजेच नाही म्हटलं पाहिजे. अशा प्रकारे आपण त्यांना रिॲक्ट केलं पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट एंड ऑफ हिज टीन्स? जे स्पीकर आहेत त्यांना त्यांचं टीनेज, म्हणजे हे जे काही तारुण्य आहे किंवा आपण म्हणूया किशोर वय आहे, हे संपल्यावर कोणता इफेक्ट जाणवणार आहे? सो द स्पीकर विशेस द टाईम ऑफ हिज टीनेज इयर्स वर स्पेंट वेल इन गॉड्स कंपनी अँड दॅट लाईफ हॅज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ गॉड वॉकिंग नेक्स्ट टू हिम. इफेक्ट असा की त्यांचं जे टीनेज वय आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे व्यतीत झाले, चांगल्या प्रकारे जगले गेलेले. का? कारण देव त्यांच्या सोबत होता या संपूर्ण वेळेत. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? कोणत्या कंडिशनमध्ये पोएटला त्यांची बॉडी, त्यांचं शरीर आणि त्यांचं मन मेंटेन ठेवायचं आहे? द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी अँड कीप इट क्लीन अँड फिट फॉर इच डे व्हेन टेम्पटेशन्स अट्रॅक्ट हिम टू डू एनिथिंग बॅड ऑर रॉंग. पोएटची अशी इच्छा आहे की जेव्हा केव्हा टेम्पटेशन्स त्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील किंवा त्यांच्याकडून कोणतीही चुकीची किंवा वाईट गोष्ट घडून आणण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांचं मन आणि शरीर हे क्लीन म्हणजे स्वच्छ आणि फिट राहिलं पाहिजे फॉर इच डे, प्रत्येक दिवसासाठी. शेवटचा प्रश्न. वूज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ? जीवनाच्या ह्या मार्गावर चालत असताना कवी किंवा कवीच कुणाची कंपनी, कुणाचं सानिध्य हवं आहे असं म्हणतात? तर कुणाचं सानिध्य? गॉड्स कंपनी, म्हणजे देवाचं सानिध्य हवं आहे असं म्हणतात. तर हे होते इन टेक्स्ट क्वेश्चन्स. सो दिस इज द एंड ऑफ इन टेक्स्ट क्वेश्चन. नाव विल मूव टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज राईम स्कीम. तर विद्यार्थी मित्रो, हा अतिशय सोपा असणारा भाग, राईम स्कीम, ह्याला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया राईम स्कीम काय असतं. आता राईम स्कीम हा फक्त आणि फक्त कवितेशी निगडीत असणारा भाग असतो आणि अतिशय सोपा भाग असतो. राईम स्कीम इज द पॅटर्न ऑफ राईम्स ॲट द एंड ऑफ ईच लाईन ऑफ अ पोएम ऑर सॉन्ग. कविता किंवा गाण्याच्या शेवटी असणारे जे राईम्स असतात, म्हणजे यमक जुळवणारे शब्द असतात, त्यांच्याशी निगडीत असणारा हा भाग आहे. इट इज युजली रेफर्ड टू बाय using letters
टू इंडिकेट विच लाईन्स राईम. आणि कवितेच्या शेवटी असणारे हे जे यमक जुळवणारे शब्द असतात, ज्यांना आपण रायमिंग वर्ड्स असं सुद्धा म्हणतो, तर त्या रायमिंग वर्ड्सला विशेष अशी अक्षर देऊन जो पॅटर्न तयार होतो, जे लेटर्स, सेम लेटर्स असणारे जे काही रायमिंग वर्ड्स असतात, त्यांना ते डेजिग्नेटेड लाईन्सला असाइन करून जो काही एक स्कीम तयार होत असते, दॅट इज कॉल्ड एज राईम स्कीम. म्हणजेच काय, तर राईम स्कीम म्हणजे कविता किंवा गाण्याच्या प्रत्येक ओळीच्या शेवटी असलेल्या कवितांचा नमुना सामान्यतः कोणत्या वेळी यमक जुळवतात हे दर्शवण्यासाठी अक्षरे वापरून संदर्भित केला जात असतो. तर काय, तर जे काही रायमिंग वर्ड्स असतात त्यांना ABCD अशा प्रकारची अक्षरे आपण प्लेस करत असतो, देत असतो. जरीही तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कळलं नसेल तर माझी खात्री आहे की तुम्हाला खालील दिलेले जे काही एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलवरून नक्कीच राईम स्कीम काय आहे हे कळेल. आता समोर जो काही पॅरेग्राफ आपल्याला दिसतोय, ज्याला आपण स्टांजा म्हणूया. स्टांजा 1 हा अ टीनेजर्स प्रेयर ह्याच कवितेतला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना नक्कीच माहिती आहे की रायमिंग वर्ड्स कुठे असतात, तर ओळीच्या शेवटी असतात. जसे आपण इथे लिहिले आहेत 4ही रायमिंग वर्ड्स. पहिल्या ओळीच्या पहिल्या स्टांजामध्ये असणारा वर्ड आहे बिगिनिंग्स, दुसरा आहे मेक, तिसरा आहे चूज आणि चौथा आहे टेक. तर आपण पहिल्या स्टांजामध्ये असणारे सगळे रायमिंग वर्ड्स लिहून घेतले, राईट. नाव व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक जो रायमिंग वर्ड आहे त्याला इंग्रजी ABCD अक्षरं प्लेस करायची आहेत. आता ही कशीही प्लेस करून चालत नाही. सर्वप्रथम आपल्याला पाहावं लागतं की या चारही अक्षरांमधलं, चारही शब्दांमधला कोणता शब्द एकमेकांशी जुळतो का, तर बिगिनिंग्स मेक जुळतो का, नाही. मेक चूज जुळतो का, नाही. चूज टेक जुळतो का, नाही. पण एक शब्द जुळतो बरे, तो कोणता, मेक आणि टेक. बाकी कोणताही शब्द एकमेकांशी यमक जुळवत नाही. म्हणजे आपण काय करणार, आता याचा राईम स्कीम लिहायला आपण सुरुवात करू. पहा, तर बिगिनिंग्स हा पहिला शब्द असल्यामुळे त्याला आपण अक्षर दिलं A. आता पुढचा शब्द आहे मेक, परंतु मला सांगा तुम्ही, बिगिनिंग्स आणि मेक हे एकमेकांशी जुळतायत का, नाही. म्हणून आपण त्याला पुढचं अक्षर देणार, दॅट इज B. पुढचा शब्द आहे चूज. आता चूज हा शब्द ना बिगिनिंग्सशी जुळतो ना मेक या शब्दाशी जुळतो. या दोन्ही शब्दाशी त्याचं यमक जुळत नाही, म्हणून त्याला आपण पुढचं अक्षर दिलं C. परंतु शेवटचा जो शब्द आहे टेक, हा टेक शब्द कोणत्या अक्षराशी यमक जुळतो बरं सांगा, तर मेक या अक्षराशी यमक जुळवतो. मग मेक या अक्षराला आपण कोणतं इंग्रजी नाव दिलेलं आहे, B. मग ह्यासाठी सुद्धा आपण त्याला बीच हे नाव देणार. यामुळे तयार झाला पहिल्या स्टांजाचा आपला राईम स्कीम, दॅट इज ABCB. मला नक्की खात्री आहे की आता तुम्हाला राईम स्कीम काय आहे हे कळलं असेल. पुढे एक एक्झाम्पल अजून दिलेलं आहे. एक्झाम्पल आहे स्टांजा 2चं. स्टांजा 2 मध्ये असणारे शेवटचे रायमिंग वर्ड्स कोणते कोणते आहेत, तर लाईफ, सक्सेस, रोड आणि डिस्ट्रेस. इथे सुद्धा पहा, लाईफ, सक्सेस जुळतायत का एकमेकांशी, नाही. सक्सेस आणि रोड एकमेकांशी जुळतायत का, नाही. रोड, डिस्ट्रेस जुळतायत का, नाही. पण सक्सेस आणि डिस्ट्रेस हे दोन्ही शब्द एकमेकांशी जुळतायत. म्हणून इथे सुद्धा जे राईम स्कीम बनलेलं आहे ते आहे ABCB. आता तुम्हाला माहितीच आहे इथे दोन्हीकडे B हे अक्षर का आलेलं आहे, कारण सक्सेस आणि डिस्ट्रेस हे दोन्ही यमक जुळवणारे शब्द आहेत आणि ते एकमेकांशी जुळत आहेत. म्हणून याही स्टांजाचं जे काही राईम स्कीम आहे ते सुद्धा बनलेलं आहे ABCB. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी की पहिल्या स्टांजाचं आणि शेवटच्या स्टांजाचं का असे ना, संपूर्ण कवितेचं जे काही राईम स्कीम असतं ते एक सारखंच असतं. ते तिसरं उदाहरणसुद्धा दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. हे तुम्ही एकदा व्यवस्थित पहा, तुम्हाला नक्की कळेल. तर आता वळूया आपण पुढच्या भागाकडे. पुढचा भाग आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. आता हा रायटिंग स्किलचा पार्ट असतो कवितेसाठीचा आणि अतिशय सोपा आणि चांगले भरघोस मार्क्स मिळवून देणारा भाग. आता ॲप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणजे काय, तर एक तक्ता ज्याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले असतात. त्या पॉईंट्सनुसार आपल्याला कवितेची माहिती भरायची, बाकी काहीही अवघड गोष्ट नाही. त्या बघा, सगळ्यात पहिला भाग काय आहे, तर टायटल. टायटल म्हणजे काय, तर कवितेचं नाव किंवा शीर्षक. अवघड लिहिणं नाही. पुढे पोएट म्हणजेच काय, तर कविता लिहिणारे जे पोएट आहेत, कवी किंवा कवयित्री असतील, त्या कवींचं किंवा कवितेचे कवी अथवा कवयित्रीचं नाव लिहावे. नेक्स्ट पार्ट राईम स्कीम, जो आपण नुकताच पाहिलेला भाग आहे. फक्त राईम स्कीम जे काय आहे ते ABCB असेल, ABCD असेल, जे काही असेल, जे तुम्ही शोधणार तेही बरोबर, ते फक्त इथे आपल्याला
लिहायचे असते. पुढे असतं फेवरेट लाईन म्हणजे आवडीची ओळ. आता तुम्हाला दिलेल्या कवितेमध्ये आवडलेली जी काही ओळ असेल ती तुम्ही इथे लिहायची असते. पुढचा भाग असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया. आता थीम किंवा सेंट्रल आयडिया हा थोडासा 4 ते 5 ओळीमध्ये लिहिण्याचा भाग असतो. तर कविता कोणत्या विषयावर आधारित आहे त्यानुसार त्याचं आपल्याला वर्णन करायचं असतं. मग कवितेचा मुख्य उद्देश काय आहे तो आपण 4 ते 5 ओळींमध्ये लिहायचा असतो. पुढे असतं फिगर ऑफ स्पीच, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत. आता फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय आहे तर अनेकदा कवितेला यमक जुळवण्यासोबत ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन, मेटाफॉर, हायपरबोल अजून भरपूर प्रकार आहेत फिगर ऑफ स्पीचचे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर अशा फिगर ऑफ स्पीचचा उपयोग करून कविता ही सुंदर बनवली जात असते. अलंकारांचा उपयोग करून कवितेत दर्शवलेल्या ओळीतून ते प्रकार आपल्याला ओळखण्याचा प्रयत्न करायचा असतो. आता ते प्रकार मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. स्पेशल फीचर्स काय असतात तर कवितेचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कशी आहे कविता, कशाबद्दल आहे, कशा प्रकारे लिहिली आहे. आता काही कविता असतात ज्यांच्यामध्ये यमक जुळवलेलं असतं. मग यमक जुळवलेल्या कवितेमधून आपण त्याचा राईम स्कीम लिहू शकत असतो. परंतु काही वेळेस काही कवितांमध्ये यमक जुळवणारे शब्दच नसतात. मग तशा कवितांना काय म्हणतो आपण तर तशा कवितांना म्हटलं जात असतं फ्री वर्स म्हणजेच मुक्तछंद कविता. नेक्स्ट इज व्हॉट अँड द लास्ट पॉईंट इज व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम. मला ही कविता का आवडली किंवा का आवडली नाही त्याचं कारण आपल्याला इथे लिहायचं असतं. तर असं असतो हा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएमचा भाग. आता आपण 1.1 जी टीनेजर्स प्रेयर नावाची कविता आहे तिचं ॲप्रिसिएशन पाहूया कसं लिहायचं आहे. चला सुरुवात करूया. इथे आपण पाहतोय ॲप्रिसिएशन ऑफ पोएम ऑफ 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. बघा टायटल काय आहे कवितेचं, अ टीनेजर्स प्रेयर, सिम्पल. नेक्स्ट पोएट कोण आहेत तर जे मॉर्स, सिम्पल. नेक्स्ट राईम स्कीम काय आहे कवितेचं, राईम स्कीम आहे ABCB. फेवरेट लाईन तुमची आवडती ओळ कोणती, मला आवडलेली ओळ ही होती हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन्स कम्स माय वे. द नेक्स्ट पार्ट इज थीम किंवा सेंट्रल आयडिया. आता हा महत्त्वाचा भाग असतो की मुख्य उद्देश काय आहे कवितेचा. तर ह्या कवितेचा मुख्य उद्देश असा होता द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिझायर टू बी एबल टू टेक द राईट डिसिजन दॅट लीड टू सक्सेस इन लाईफ. ह्या कवितेचा मुख्य उद्देश आहे असा आहे की ह्या कवितेमधील ह्या टीनेजर मुलाला त्याच्या जीवनामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी राईट डिसिजन योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करायची आहे. द टीनेजर रिक्वेस्ट द लॉर्ड टू हेल्प गाईड हिम इन हिज जर्नी इन लाईफ. आणि ह्या टीनेजर कवितेमधील जो काही कवी आहे तो देवाला सुद्धा विनंती करतो की माझ्या जीवनाच्या ह्या प्रवासामध्ये मला मार्गदर्शन कर अँड स्टे विथ हिम ॲज ही हॅज टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स ऑन द डेली बेसिस. आणि माझ्यासोबत राहा कारण मला माझ्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाचे वेगवेगळे निर्णय घ्यायचे आहेत. तर हे होतं ह्या कवितेचं थीम किंवा सेंट्रल आयडिया. तसं प्रत्येक कवितेचं वेगवेगळं असणार. पुढचा पार्ट आहे फिगर ऑफ स्पीच. मग ह्या कवितेमध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आहेत, ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन, मेटाफॉर आणि ॲपोस्ट्रॉफी. नेक्स्ट स्पेशल फीचर काय आहे या कवितेचं, दिस पोएम युजेस सिम्पल वर्ड्स अलॉंग विथ ABCB राईम स्कीम. ही कविता अतिशय सोप्या आणि ABCB प्रकारच्या राईम स्कीममध्ये आहे अँड व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह काइंड ऑफ पोएम फॉर अस. आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी टीनेजर्ससाठी खूप महत्त्वाची गोष्ट सांगणारी ही कविता आहे. व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम. मला ही कविता का आवडली किंवा का नाही आवडली तर आय लाईक दिस पोएम. मला ही कविता आवडली. बरं का बरं तशी, बिकॉज इट इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड गिव्ह लाईफ लेसन्स टू अस. कारण ही खूप चांगली आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि गिव्ह लाईफ लेसन टू अस. जीवनाचा एक प्रकारे आम्हाला संदेश देते, जीवन जगण्याचा मार्ग आम्हाला सांगणारी ही कविता आहे. तर अशा प्रकारे ह्या कवितेचं ॲप्रिसिएशन इथे संपलेलं आहे. अशा प्रकारचं छोटं का होईना ॲप्रिसिएशन जरी आपण लिहिलं तरी आपल्याला ह्या विषयाला असणाऱ्या पैकी मार्क आपल्याला मिळू शकतात. मी गृहीत धरतो की तुम्हाला हे कळलं असेल. जर तुम्हाला हा भाग कळला नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कळवा की सर आम्हाला हा भाग कळलेला नाही, मी पुन्हा तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करेन. सो द नेक्स्ट पार्ट इज इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यू हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाही. इंटरव्ह्यू म्हणजे काय तर मुलाखत.
मग मुलाखत म्हणजे काय की एक समोर व्यक्ती असतो, त्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतो, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतो. आता समोर असणारा व्यक्ती हा साधासुद्धा व्यक्ती नसतो. त्यांनी एकतर खेळाच्या भागामध्ये किंवा नाट्यामध्ये, अभिनयामध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कारकीर्द कमावलेली असते, मोठं काम केलेलं असतं, तर त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जात असतात. तर इथे इंटरव्ह्यू कसा घ्यावा आणि त्याचा फॉर्मॅट कसा असावा, त्याचा फॉर्मॅट कसा असावा याचा फॉर्मॅट आपल्याला इथे दिलेला आहे. तर सगळ्यात पहिलं असतं नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी. आता हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल, इंटरव्ह्यूवी आणि इंटरव्ह्यूवर. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिलं ते सांगतो. इंटरव्ह्यूवी म्हणजे काय, मुलाखत देणारा, म्हणजे जो व्यक्ती समोरच्या खुर्चीत बसून प्रश्नांची उत्तरे देणार आहे त्याला म्हटलं जात असतं इंटरव्ह्यूवी. आणि जो व्यक्ती इंटरव्ह्यू घेतो त्यांना म्हटलं जात असतं इंटरव्ह्यूवर, दॅट इज मुलाखत घेणारा. तर सगळ्यात पहिले लिहिलं जात असतं नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी, ज्यांची मुलाखत आपण घेणार आहोत त्यांचं नाव, अँड नेम ऑफ द इंटरव्ह्यूवर, जे मुलाखत घेणार आहेत त्यांचं नाव. मग आता टॉपिक, विषय कसा असू शकतो, तर विषय पर्सनल असू शकतो, वैयक्तिक असू शकतो, रिसेंट म्हणजे नुकतंच काही कामगिरी जर त्यांनी केली असेल त्याच्या संबंधित असू शकतो, स्पोर्ट म्हणजे खेळांशी संबंधित, बिझनेस म्हणजे व्यापार संबंधित, म्युझिक अँड आर्ट संगीत किंवा कलेशी संबंधित असणारा एखादा व्यक्ती असेल आणि त्या विषयावर आपण त्यांची मुलाखत घेत असू. नेक्स्ट इज व्हॉट, व्हेन्यू, ठिकाण. आता मोस्टली आपण जे इंटरव्ह्यू पाहतो ते घेतले जात असतात स्टुडिओमध्ये किंवा टी व्ही चॅनलवरती. आता शाळांमध्ये जर आपण इंटरव्ह्यू घेणार असू तर तो होऊ शकतो ऑडिटोरियम हॉलमध्ये, सभागृहांमध्ये किंवा क्लासरूममध्ये, वर्गामध्ये सुद्धा घेऊ शकतो. आता पुढे असतं डेट, टाईम अँड ड्युरेशन, दिनांक, वेळ आणि किती वेळ मुलाखत चालणार आहे त्याचा कालावधी. आपल्याला 10 कमीत कमी प्रश्न तयार करायचे आहेत. आता हे प्रश्न कशा प्रकारचे असले पाहिजेत, तर हे क्वेश्चन असले पाहिजेत मिक्स ऑफ येस ऑर नो अँड WH क्वेश्चन. म्हणजे काय की असे प्रश्न ज्यांची उत्तरं एकतर आपल्याला येस किंवा नोमध्येच देता येईल, हो किंवा नाही असं उत्तर देता येईल, अशा प्रकारच्या प्रश्नांनी WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन सगळ्यांना माहितीच असतील, मी असं गृहीत धरतो, राईट. WH क्वेश्चन्स म्हणजे काय, असे प्रश्न जे WH या प्रश्नापासून, शब्दापासून सुरू होत असतात, दॅट इज व्हॉट, व्हेन, वेअर, हू एटसेट्रा, राईट. नेक्स्ट, प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. तुम्ही कोणताही प्रश्न विचाराल त्याच्या आधी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे की हा प्रश्न विचारणं योग्य आहे का. कन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. आणि तुम्ही जे काही कॉन्व्हर्सेशन कराल समोरच्या व्यक्तीबरोबर, इंटरव्ह्यू बरोबर, तर ते खरोखरच इंटरव्ह्यू चाललाय की काय असं वाटलं पाहिजे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स. अति खाजगी प्रश्न विचारायचे नाही. अँड अवॉइड व्हेरी कॅज्युअल, चीप और वल्गर लँग्वेज. कोणत्याही प्रकारची फालतू भाषेचा आपण तिथे उपयोग करायचा नाही किंवा खालच्या दर्जाच्या भाषेचा उपयोग करायचा नाही. तर आता आपण बघूया इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स खाली दिलेले आहेत. एक क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. कोणत्याही यशस्वी किंवा यश संपादन केलेल्या टीनेजरचं, म्हणजेच तुमच्यासारख्याच किशोरवयीन मुलाचं किंवा मुलीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी 10 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. तर इथे आपण एक फॉर्मॅट रेडी केलेला आहे. सो लेट सी व्हॉट इज इन इट. वर दिलेल्या फॉर्मॅटनुसारच आपण हे सगळं काही तयार केलेलं आहे. सगळ्यात पहिला त्याच्यातला भाग होता नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी. कोणाचा इंटरव्ह्यू घेणार आहोत, तर XYZ. इथे तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचं नाव लिहू शकता. नेक्स्ट, नेम ऑफ द इंटरव्ह्यूवर, मुलाखत कोण घेणार आहे त्यांचं सुद्धा आपल्याला इथे नाव लिहायचं असतं. मग मुलाखत तुम्ही घेणार असाल, तुम्ही स्वतःचं नाव लिहू शकता किंवा ABC लिहिलं तरीही चालेल. आता टॉपिक काय आहे, कोणत्या विषयावर तुम्ही त्यांची मुलाखत घेत आहात, तर विषय आहे अबाउट सिक्युरिंग फर्स्ट रँक इन इंटरनॅशनल रनिंग कॉम्पिटिशन. आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळल्या जाणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल तुम्ही त्या व्यक्तीची, त्या टीनेजरची मुलाखत घेत आहात. कुठे घेत आहात, ABC स्कूल मुंबई. दिनांक 1/2/2020. वेळ आहे सकाळचे 10 वाजता आणि वेळ असणार आहे 25 मिनिटांची, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा इंटरव्ह्यू पूर्ण करायचा आहे. तर त्याच्यासाठी क्वेश्चन्स आपण काढलेले आहेत. सगळ्यात पहिला क्वेश्चन आपल्याला काय सांगतो, हाऊ डज इट फील टू कम फर्स्ट इन इंटरनॅशनल रनिंग कॉम्पिटिशन. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय. व्हॉट इज युअर मोटिवेशन. तुम्हाला तुमचं प्रेरणा स्रोत कोण आहे, तुम्हाला ही मोटिवेशन कुठून मिळते. हू इन्स्पायर्स यू द मोस्ट. कुणाला पाहून तुम्हाला प्रेरणा मिळते.
टेल अस समथिंग अबाउट युअर फॅमिली. आम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल थोडी माहिती सांगा. हू सपोर्ट्स यू द मोस्ट. तुम्हाला सगळ्यात जास्त पाठिंबा कोण देतं या खेळासाठी. अँड व्हॉट इज द वन लेसन यू विल नेवर फॉरगेट. अशी कोणती गोष्ट आहे, अशी कोणती घटना आहे जी तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. व्हेन यू डिसाइडेड टू बी अन ॲथलीट. तुम्ही खेळाडू व्हायचं कधी ठरवलं. हाऊ डिड युअर फ्रेंड्स अँड फॅमिली फील अबाउट यू. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या कुटुंबांना तुमच्याबद्दल कसं वाटतं, काय वाटतं. ॲट विच एज डिड यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. व्हॉट आर युअर अदर अचिव्हमेंट्स. अजून कोणत्या अचिव्हमेंट्स, अजून कोणतं यश तुम्ही संपादन केलं आहे. व्हॉट डू यू मिस अ लॉट फ्रॉम होम वेन यू मूव टू अनदर कंट्री फॉर अ मॅच. जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशामध्ये स्पर्धेसाठी जाता तेव्हा घरची कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आठवते. व्हॉट ॲडवाईस वुड यू लाईक टू गिव्ह फॉर यंग ॲथलीट्स. तरुण खेळाडूंसाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल. हाऊ यू आर डिलिंग विथ स्टडी. बरं तुम्ही अभ्यास कसा करता आता. व्हॉट आर युअर फिलिंग्स वेन यू प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता तेव्हा तुमची भावना काय असते. व्हॉट इज युअर कोच नेम. तुमच्या कोचचं म्हणजे तुम्हाला जे प्रशिक्षण देत आहेत त्यांचं नाव काय आहे. अँड व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. तुमच्या भविष्यामधील प्लॅन्स काय आहे, तुम्ही काय करणार आहात. तर हे होते इंटरव्ह्यूचे काही क्वेश्चन्स जे मी साध्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला. तर विद्यार्थी मित्र हो, हे तुम्हाला जर सगळं समजलं असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या आहेत. आणि तुमच्या रिस्पॉन्समुळेच आम्हाला ताकद मिळते आम्ही नवीन नवीन व्हिडिओज तयार करण्यासाठी.